तर नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता आज बनवलेली आहे आपण शेवगा फ्राय, शेवगा मसाला आणि शेवगा अंडी काहीही म्हणू शकता आपण. तर आपल्याला ही रेसिपी जर बघायची असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, केलेलं नसेल तर, आणि कशी बनवायची ते बघू. नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज छान मस्त कांचन रसोई घरमध्ये शेवगा मसाला बनवूया. तर मला कमेंट नाही, पण मला 2-3 जणांचा कॉल आलेला आहे की शेवगा मसाला दाखवा, शेवगा मसाला दाखवा. तर घरगुती पद्धतीने मस्त हॉटेल स्टाईल आपण शेवगा मसाला कसा बनवायचा ते बघू. तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये शेवगा मसाला खूप प्रसिद्ध आहे. तर संभाजीनगर स्पेशल कसा बनवायचा ते मी मसाला बनवायचे साहित्य बघूया. हे आपण घेतलेलं आहे 1 पाव शेवगा, खोबरं, पूर्ण आपले खडे मसाले, तिखट मीठ आपले 2 मसाले, अद्रक, लसण, सोप, धणे, जिरे, टोमॅटो, भाजलेला कांदा आणि थोडीशी आपली भाजी घट्ट होण्यासाठी हरभऱ्याची डाळ. आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊया छान मस्त. आणि कोणी कोणी गरम पाण्यामध्ये पण उकळतं, पण आपल्याला अजिबात गरम पाण्याचा वगैरे काही उपयोग करायचा नाही. याच्यासाठी आपल्याला फक्त तेलामध्ये फ्राय करायचा. चला तर छान मस्त आता आपण शेवगा कसा फ्राय करायचा ते बघूया. छान मस्त तेल टाकूया थोडं, आणि हे पाण्यामध्ये न उकळता तुम्ही अशा प्रकारे करून बघा, एकदम छान चव लागते. अजून मोहरी टाकूया, जिरं, थोडी हळद, आणि हे आपण शेंगा धुवून घेतलेले आहे शेवग्याच्या शेंगा. आता छान याला मस्त आपण फ्राय करू. आणि थोडं चवीपुरतं मीठ घालू. आणि थोडं आता याला हलवून घेऊया. आणि आता हे मस्त बारीक गॅसवर मंद आचेवर 5 मिनिटं होऊ देऊया, म्हणजे एकदम आपली शेंग एकदम छान शिजून जाईल. 5 मिनिटं आपल्या शेवगाच्या शेंगा मस्त नरम होईल. तर आपण आता मसाला पूर्ण भाजून घेऊ. छान आपला पूर्ण मसाला आपण मस्त भाजून घेऊया, मस्त खरपूस. हे बघा आता छान मस्त आपली डाळ पण भाजलेली आहे. जास्त काळी पण नाही आणि जास्त पांढरी पण नाही. आणि तुम्ही डाळीच्या ऐवजी फुटाणे किंवा डाळ पण घेऊ शकता. आता छान पण खोबरं पण तसंच तांबूस भाजून घ्यायचं. थोडं तेल ऍड करत जायचं. तर बघा आपलं खोबरं पण छान भाजलेलं आहे. आता हा खडा मसाला थोड्या वर्षावर भाजायचा, म्हणजे कसं जास्त हे पण नाही होऊ द्यायचा तो काळ, म्हणजे त्याचा फ्लेवर जसा तसा राहील. आणि खडा मसाला तुमच्याकडे जे आहे अवेलेबल, दगडफूल वगैरे एवढा नसेल तरी ऍडजस्ट होऊन जातं. आता हे भाजून आपण धणे, बडीशोप आणि जिरे. सगळं आपण बघू आता शेंगा झाल्या एकदम, आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं शेंगाला. तर आता बघा जास्त शिजले जरी नाही, अशा दबल्या की बस होऊन जाते आपल्या, कारण आपल्याला मसाल्यामध्ये पण थोड्या फ्राय करायच्या आहे. आता हे छान मस्त काढून घेऊ. आणि तेल वगैरे कढईचं तसंच राहू द्यायचं. आता हा मसाला बारीक झाला की आपण त्याच्यामध्ये फ्राय करू. हा मसाला आपण भाजून घेतलेला आहे, आता थंड पण झालेला आहे. आपण आता मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. बारीक करून घेतलं. याच्यामध्ये आपण हा भाजलेला कांदा, लसण आणि अद्रक आणि थोडी कोथिंबीर आणि हे टोमॅटो, आपण टोमॅटो फक्त कच्चं घेतलेलं आहे तरी येण्यासाठी. हे बघा आता छान मस्त बारीक झालेला आहे आपला मसाला. छान थोडं तेल टाकू आपण आता. आणि आपण म्हणजे जे नॉनव्हेज खात नाही ना, शेवगा एकदम कितने शानदार विचार रखते हैं. नॉनव्हेज समजा तुम्ही खाल्लं तर ते नॉनव्हेजच्या डबल पटीनं तुम्हाला शेवग्यामध्ये एकदम प्रोटीन वगैरे मिळतं. तेल तपलेलं आहे छान. आज आपण हळद, मीठ, तिखट 2 मसाले
आणि आपलं वाटण टाकून घेऊया. आणि एकदम गावरान पद्धतीने आणि जशी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळती ना, आणि इथे संभाजीनगर स्पेशल तर लगे आवर्जून महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये कोणत्याही ऋतूमध्ये, असं थंडीमध्येच नाही, कधीही तुम्ही ऑर्डर करा. शेवगा हंडी फेमस आहे संभाजीनगरमध्ये. मी थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे आणि हा आपल्याला कमीत कमी 15 मिनिटं तरी एकदम छान मस्त फ्राय होऊ द्यायचा आहे. आता आपण याला झाकण ठेवणार आहे, तेव्हा आपली भाजी अजून छान टेस्टी लागते. हे मुलांचं खूप चाललं होतं की मम्मी गाजरचा हलवा बनव म्हणून. गाजरचा हलवा पण आपण बनवत आहे आणि मी गाजरच्या हलव्याची आणि गाजराच्या खिरीची रेसिपी टाकलेली आहे. तर नक्की कांचन रसोईघर या चॅनलवर जाऊन बघा. आणि असं छान छान रेसिपीसाठी, गावरान मस्त स्वीट रेसिपीसाठी तुम्ही कांचन रसोईघरला लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे रोज नवीन नवीन व्लॉग आणि रेसिपीज येऊन जातील. आपण आता व्लॉग पण बनवायला सुरुवात. चला तर आता आपण बघू आपला मसाला फ्राय झालेला आहे का. तर बघू शकता किती छान मस्त तेल सुटलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये तरीचं तेल वगैरे कलर काहीच वापरलेलं नाहीये. तर एक आपला छोटा टोमॅटो आणि आपले साधे जे घरगुती आहे रोजचे 2 मसाले, ते आपला कांदा लसूण मसाला. आता आपण हे शेंगा टाकू मस्त छान या मसाल्यामध्ये. आणि हॉटेलमध्ये कसं आहे जास्त तेल वगैरे वापरतात ना, म्हणून जास्त एकदम तरी येते. तर आपण आता घरगुती बनवू लागलो, त्याच्यामुळे आपण आपल्या याच्यानुसारच सोयीनुसारच आपलं तेल वगैरे मसाले वापरलेले आहे. आता छान गरम पाणी ऍड करायचं आहे, थंड पाणी ऍड करायचं नाही. आणि आपल्याला किती लागतं जाड आणि घट्ट आणि पातळ तसं आपण ठेवायचं. तर बघा एकदम छान मस्त सुवास येत आहे आणि काही न वापरता एकदम असं तेल पण सुटू लागलेलं आहे आणि इतकं छान झालेलं आहे हे बघा. आणि झणझणीत मस्त असं दिसतानाच एकदम छान दिसू लागलं. आणि आता आपल्याला थोडंसं पाणी ऍड करूया, म्हणजे मस्त भाकरी सोबत आपल्याला असं मजा आया चुरून खाता येईल. तर बघू शकता किती भारी एकदम रस्सा झालेला आहे आपला झणझणीत. आणि हे एवढंच राहू द्यायचं, आपल्या घट्ट किंवा पातळ तुम्हाला तुमच्या पद्धतीनं करू शकता, पण आता मी अशी केलेली आहे ही, बघू शकता. आता याला थोडी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर बघू शकता किती छान उकळी आलेली आहे आपल्या शेंगाला. रुको जरा सबर करो. तर एकदम मस्त आता तयार आहे आपला शेवगा मसाला. तर बघू शकता. आणि आपली शेंग पण बघा मस्त छान अशी शिजलेली आहे आणि जास्त गाळ पण झालेली नाहीये, एकदम भारी लागते तशी. आता आपण मस्त कोथिंबीर पण छान मस्त मिक्स झालेली आहे. तर मस्त आता रसरशीत झालेली आहे आपली भाजी. तर बघू शकता. आणि माझी कशी वाटली रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. तर बघा छान मस्त आपली शेवगा फ्राय, आपला शेवगा मसाला, शेवगा हंडी आपण काहीही म्हणू शकतो, आणि स्पेशल संभाजीनगर स्पेशल शेवगा हंडी. तर बघू शकता किती छान मस्त आपली शेवगा हंडी म्हणा तुम्ही, शेवगा फ्राय म्हणा किंवा शेवगा मसाला म्हणा, एकच नाव आहे, म्हणजे एकच आपली रेसिपी आहे. आणि एकदम छान झणझणीत एकदम काळा तांबडा रस्सा असं बनलेली आहे ती. आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये मागितली तर तुम्हाला शेवगा हंडी स्पेशल इथे आहे. तर मग आज मी बनवली, तर बघा कशी जमली की नाही मला. आणि माझ्यासारखी तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे माझं जसं रेसिपी बनवलेली आहे मी तसं तुम्ही बनवून बघा. आणि असंच आता कांचन रसोईघरमध्ये आपण लॉग पण बनवणार आहे आणि 1-2 लॉग टाकलेले पण आहे आपण आता सध्या. आणि रेसिपी आणि लॉग बघण्यासाठी कांचन रसोईघरला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन लॉग आणि रेसिपी येऊन जातील. धन्यवाद.